सो हॅलो बँकर्स. तर आपला आजचा प्रश्न आहे एजेसवरती. तर प्रश्न काय म्हणतो नीट आहे का. करण इज 12 इयर्स ओल्डर दॅन दीपक. 6 years फ्रॉम नाव Karan's and Deepak's age will be 45% and 30% of Om's age respectively. What is Om's present age? म्हणजेच आपल्याला काय गोष्टी कळतात की करण आणि दीपक. करण इज 12 इयर्स ओल्डर दॅन दीपक, म्हणजे दीपकचा आपण एक्स मानूयात आणि करणला x+12 मानूयात, बरोबर. आता 6 वर्षानंतर करणचं आणि दीपकचं वय 45% आणि 30% होतं ओमच्या वयाच्या. आता ओमचं वय आपण इथं वाय मानूयात. आता यावरून तुम्ही लक्षात घ्या की इथं करण आहे आणि हा दीपक आहे. काय सांगितलेलं आहे नीट आहे का की करणचं वय 45% ओमच्या वयाच्या. ओमचं वय 5, 45% म्हणजे 9/20. आणि करणचं वय आपण किती काढलेलं आहे, x+12. आता दीपकचं वय ओमच्या वयाच्या 30%. दीपकचं वय ओमच्या वयाच्या 30% आणि दीपकचं वय किती आहे, एक्स. यावरून आपण दोन इक्वेशन काढूया. 9y = 20x + 240. त्यानंतर 3y = 10x, बरोबर. आता हे 3y - 10x = 0 आणि हे 9y - 20x = 240. आता आपल्याकडे हे दोन इक्वेशन झालेले आहे. त्या दोन इक्वेशनला आपण इक्वेट करूया. 9y - 20x = 240. 3y - 10x = 0. आता हे लिनियर इक्वेशन आपल्याला माहितीच आहे कसं असतं. हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे तर याला आपण 10 ला 20 करून घेऊया. म्हणजे 9y - 20x = 240 आणि 6y - 20x = 0. आता हे कट होण्यासाठी इथं प्लस घेऊया, इथं मायनस आणि इथं तर काही अडचण नाही. हे कटलं. इथं आलं 3y = 240 आणि y = 80. ओमचं वय किती आलं, 80 वर्ष, म्हणजे y = 80. पण ते कधीच आलेलं आहे हे लक्षात आलं तुमच्या. ते आलेलं आहे 6 वर्षानंतरचं. 6 वर्षानंतरचं म्हणजे आताचं वय किती येईल, 80 - 6 म्हणजेच 74. आलं लक्षात. आता एक सोपी आणि सिंपल एकदम 2 मिनटात उत्तर काढणारी ट्रिक तुम्हाला सांगतो. आपल्याला काय काय दिलेलं आहे, करण, दीपक आणि ओम. काय सांगितलेलं आहे की 6 वर्षानंतर दीपकचं आणि करणचं वय 30% आणि 45% होईल ओमच्या. मग आपण एक काम करूया, ओमला 20 ॲझ्युम करूया. 6 वर्षानंतर दीपकचं वय किती होईल 20%ने, सांगा. 6, ठीक आहे. आणि करणचं वय किती होईल, 9 × 2 = 18, बरोबर. हे 45% म्हणजे 45 × 2 = 90 म्हणजे 9, बरोबर. 20चं 45% 9 आणि 20चं 30% म्हणजे 6. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की करण इज 12 इयर्स ओल्डर दॅन दीपक. दीपकपेक्षा करण हा 12 वर्षांनी मोठा आहे. याच्यामध्ये किती वर्षांनी मोठा आहे, 12 वर्षांनी. पण इथं किती युनिट आहे, 3, म्हणजे एका युनिटची किंमत किती झाली, 4. मग इथं आपण हे करू शकतो की 9 चौक 36, 6 चौक 24 आणि 20 चौक 80. हे आपल्याकडे वय आले करणचं, दीपकचं आणि ओमचं. पण कोणतं, 6 वर्षानंतरचं. हे लक्षात घ्या बरं का तुम्ही, हे लय महत्त्वाचं आहे की 6 years फ्रॉम नाव. मग आता हे 6 वर्षानंतरचं वय आलं. मग आता तुम्हाला प्रश्नामध्ये काहीही विचारलं की करणचं आताचं वय किती, दीपकचं 6 वर्षानंतरचं वय किती, किंवा ओमकारचं 6 वर्ष अगोदरचं वय किती, किंवा ओमकारचं सध्याचं वय किती, तर त्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं. आणि त्यामध्ये प्रश्नात विचारलेलं काय आहे की व्हॉट इज ओम्स प्रेझेंट एज, म्हणजे ओमचं प्रेझेंट एज किती. हे जर 6 वर्षानंतर जर 80 असेल तर आता किती आहे, ते आहे 74. दोन्ही पद्धती खूप छान आहेत. फक्त लक्षात घ्या की ॲप्रोच काय दिलेलं आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे
आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काय काढायचं. ओके, थँक्यू. सबस्क्राईब इफ यू लाईक अवर व्हिडिओ. आणि मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करूया. आणि असे नवीन व्हिडिओ नक्की पुन्हा येत राहतील. धन्यवाद.